त्याचा अर्थ काय झाला की हाऊ मेनी टाइम्स इज 3 फॉलोड बाय 8, म्हणजे 8नी 3ला फॉलो केलेलं आहे पुढे, म्हणजे 3च्या पुढे 8 आलेला आहे आणि 3 फॉलोज 5. ठीक आहे, 3नी कोणाला फॉलो केलंय 5ला, म्हणजे नंबर काय पाहिजे आपल्याला 538 538 असे नंबर हवेत आपल्याला. मग ते किती वेळा आलेले आहेत ते आपण चेक करूयात. तर हाऊ मेनी टाइम्स विचारलंय, सो 3च्या आधी आपल्याला 5 हवाय आणि नंतर 8 हवाय. मग इथे 3च्या बघा आधी 8 आहे, सो मग हे येणार नाही. इथे बघा ह्या 3च्या नंतर 8 आहे, आधी 5 आहे, म्हणजे ही एक पेअर येईल. इथे 3च्या आधी 5 आहे, मग 8 आहे, ही एक पेअर येईल. इथे पण 3च्या आधी 5 आहे, मग 8 आहे, सो ही एक सिरीज येईल. सो 1 2 3 किती टाइम्स येईल? 3 टाइम्स. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, हाऊ मेनी नंबर्स इन द अबोव सिक्वेन्स आर परफेक्ट स्क्वेअर्स. आता स्क्वेअर ही टर्म तुम्हाला मे बी अजून शिकवून झालेली नसेल. तर स्क्वेअर ही टर्म म्हणजे काय, जेव्हा आपण सेम नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय करतो. म्हणजे इथे बघा 2ला मी 2नी मल्टिप्लाय केलं तर 4 आन्सर मिळतं, म्हणजे हा काय झाला 2चा स्क्वेअर झाला. 4 म्हणजे काय झाला 2चा स्क्वेअर. 3ला मी 3नी मल्टिप्लाय केलं, मला 9 आन्सर मिळेल, म्हणजे 9 हा काय झाला 3चा स्क्वेअर झाला. ठीक आहे, 4 × 4 काय आहे 16, म्हणजे 16 हा काय झाला 4चा स्क्वेअर झाला. मग तसंच आपल्याला इथे बघायचं की ते परफेक्ट स्क्वेअर कुठले कुठले आहेत ते फक्त आपल्याला शोधायचे. सो 4 हा 2चा स्क्वेअर आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे. 12 हा कशाचा स्क्वेअर नाहीये. ठीक आहे, 75 पण नाहीये. 36 आहे, कशाचा आहे 6चा आहे, 6 6 जा 36, त्यामुळे हा स्क्वेअर आहे. हे आपण 16 आत्ताच बघितलं 4चा स्क्वेअर आहे, 4 × 4 इज 16. 19 कशाचा स्क्वेअर नाहीये, 25 आहे, 5 × 5 केलं तर 25 मिळतं, सो हा स्क्वेअर आहे. 86 कशाचा स्क्वेअर आहे का, नाही. 81 आहे, 81 9 × 9 केलं की 81 मिळतं आणि 100ला 10 × 10 केलं की 100 मिळतं, त्यामुळे हा पण परफेक्ट स्क्वेअर आहे. सो किती झाले बघा 1 2 3 4 5 6, टोटल किती आहेत 6 परफेक्ट स्क्वेअर आहेत. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, हे नंबर दिलेले आहेत. सिलेक्ट द नंबर डिव्हिजिबल बाय 3 फ्रॉम द नंबर सिरीज गिवन अबोव अँड अरेंज देम इन असेंडिंग ऑर्डर. विच नंबर विल बी ॲट द मिडल प्लेस. आता हे आधी आपल्याला बघायचं की ह्यातले कुठले कुठले नंबर 3नी डिवाइड होतात. मग तुम्हाला आता हे जर अजून शिकून झालं नसेल की डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे, तर 3चा डिव्हिजिबिलिटी रूल असा आहे की ह्या सगळ्या नंबरची समजा आपण ॲडिशन केली आणि तो नंबर जर 3नी डिवाइड होत असेल किंवा तो 3च्या टेबलमध्ये येत असेल तर तो पूर्ण नंबर अख्खा नंबर 3नी डिवाइड होतो. आता इथे बघा ॲडिशन करा, 7 + 2 9 अँड 9 + 3 किती होतं 12. मग 12 हा 3च्या टेबलमध्ये येतो, काय येतो 3 4 जा 12. सो 273 नंबर येणार आहे. बुकमध्येच लिहूयात आपण. चला 273 आहे डिव्हिजिबल. पुढचा बघा 154, 5 + 1 इज 6 अँड 6 + 4 इज 10. मग 3च्या टेबलमध्ये 10 येतं का, नाही. 3 3 जा 9 येतं आणि मग 3 4 जा 12 येतं डायरेक्ट, सो हे येणार नाही. 834, 8 + 4 12 अँड 12 + 3 इज 15. सो 15 डिव्हिजिबल होतो का 3नी, होतो. 3च्या टेबलमध्ये 15 येतो, सो 834 हा पण नंबर येईल. 192, 9 + 1 इज 10, 10 + 2 इज 12, म्हणजे हा पण नंबर होईल डिव्हिजिबल 3नी. 681, आता इथे बघा 6 + 8 इज 14, 14 + 1 इज 15. सो हा नंबर सुद्धा डिव्हिजिबल होईल, सो हा पण नंबर लिहून घेऊ आपण इथे 681. 508, आता 8 + 5 किती होतं 13 होतं, पण 13 हा 3च्या टेबलमध्ये येत नाही किंवा तो डिवाइडही होत नाही, सो 508 येणार नाही. 959, सो इथे 9 + 9 इज 18 अँड 18 + 5 इज 23. मग 23 हा 3च्या टेबलमध्ये येतो का, नाही येत. 3 7 जा 21 येतं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 3 8 जा 24 येतो, सो हा नंबर पण येणार नाही. 7 5 + 5 इज 10 अँड 10 + 7 इज 17, तो हा पण नंबर येणार नाही. 612, 6 + 1 इज 7, 7 + 2 इज 9, म्हणजे हा नंबर डिव्हिजिबल होईल कारण आन्सर 9 येत आहे आणि 9 हा 3च्या टेबलमध्ये आहे, सो 612. आता हे आपल्याला काय करायचं, हे जे नंबर मिळालेले असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे आणि मग त्यातला मिडल नंबर शोधायचा आहे. आता असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, सर्वात स्मॉल नंबर पहिले येईल. सो पहिला कुठला आहे 192, त्याच्यानंतर येईल 273, 273 नंतर कुठला येईल 612, मग येईल 681 आणि मग येईल 834. मग मिडल नंबर कुठला आला 612. तो ऑप्शन मार्क करा 612 फर्स्ट ऑप्शन. चला फोर्थ क्वेश्चन बघूयात. बिलो आर द पेअर्स ऑफ रोमन न्यूमरल्स. इन हाऊ मेनी पेअर्स इज द डिफरन्स बिटवीन इट्स नंबर
अन ऑड नंबर. आता ह्या पेअर दिलेल्या आहेत. मग पहिले काय करायचं आहे, इज द डिफरन्स बिटवीन इट्स नंबर, म्हणजे आपल्याला आधी सबट्रॅक्शन करायला लागेल ह्याची. सो इथे बुकमध्ये मी नंबर लिहून घेते आधी. चला, हे नंबर मी लिहून घेतले सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये. आता पहिला नंबर बघा, V आणि 3 म्हणजे 8 नंबर आहे. 8 मायनस पुढचा नंबर कुठला आहे, 4. सो काय येईल इथे आन्सर 4. x मायनस 2 म्हणजे 10 मायनस 2 काय येईल 8. 7 मायनस 3, 7 मायनस 3 येईल 4. 5 मायनस 2 काय येईल 3. हा 11 आहे. 11 मायनस 5 म्हणजे किती येणार आहे, सॉरी 11 मायनस 5 किती येणार आहे 6. हा कुठला नंबर आहे, IX म्हणजे 9. 9 मायनस 8 किती येणार आहे, 9 मायनस 8 इज 1. हा आहे 10. सो 10 मायनस 4 किती येणार आहे 6. आणि 10 मायनस 1 किती येणार आहे 9. आता ह्याच्यातले ऑड नंबर कुठे कुठे आलेत बघा, 1, 2 आणि 3 हे सगळे ऑड नंबर आहेत. ऑड आणि इव्हन नंबर माहिती आहे तुम्हाला, जे ऑड नंबरमध्ये 1, 3, 5, 7, 9 ज्याच्याही कुठल्याही नंबरच्या युनिट प्लेसला हे नंबर येतात ते ऑड नंबर असतात. आणि इव्हन कुठले असतात, जिथे 0, 2, 4, 6, 8 ठीक आहे, हे नंबर येतात ते सगळे इव्हन नंबर असतात. ऑड नंबर कुठले कुठले आले, 3, 1 आणि 9 म्हणजे 3 टोटल ऑड नंबर्स आले. सो बघा आन्सर कुठला येणार आहे, थर्ड ऑप्शन. सो इथे आन्सर येणार आहे 3. चला नेक्स्ट बघूयात. हे नंबर दिलेले आहेत. इन द अबाव सिरीज हाऊ मेनी ऑड नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 9. आता परत 9चा डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे, की आता हाऊ मेनी ऑड नंबर, तर ऑड नंबर आधी आपण फक्त काढून घेऊ. 271, 387, 423, 589, त्याच्यानंतर 199 आणि 639 ठीक आहे, हे सगळे ऑड नंबर आहेत. आणि आता काय विचारलंय की कुठले डिव्हिजिबल बाय 9 आहेत, पण 9चा डिव्हिजिबिलिटी रूल पण काय आहे, सेम आहे, की त्याची जर ऍडिशन केली किंवा तो नंबर 9नी पूर्णपणे डिव्हिजिबल झाला पाहिजे. पूर्णपणे डिव्हिजिबल झाला म्हणजे काय, की त्याचं जेव्हा तुम्ही नॉर्मल डिव्हिजन कराल तेव्हा त्याची रिमाइंडर 0 आली पाहिजे, तरच तो 9नी पूर्णपणे डिव्हिजिबल होईल. ठीक आहे, किंवा तुम्ही 3 सारखी याची ऍडिशन हे करू शकता. 7 + 2 इज 9, 9 + 1 इज 10. मग हा डिव्हिजिबल होईल का 9नी, नाही होणार. तुम्ही हवं तर एक डिव्हिजन करून बघा. 387, 8 + 3 इज 12, सॉरी 8 + 3 इज 11, 11 + 7 इज 18. ठीक आहे, मग 18 हा 9च्या टेबलमध्ये येतो का, येतो, तो हा नंबर डिव्हिजिबल होईल. 423, 4 + 2 इज 6 आणि 6 + 3 इज 9 म्हणजे 9 हा नंबर 9नी डिव्हिजिबल होईल. सो हा पण आहे. त्याच्यानंतर 589, 9 + 8 इज 17. आता इथे बघा 9 + 8 17 + 5 किती होणार आहे 22. मग 22 हा 9नी डिवाइड होईल का, नाही. सो हा पण येणार नाही. म्हणजे 2 नंबर आतापर्यंत आले. ठीक आहे, हा एक आला आणि हा एक आला. त्याच्यानंतर 199, 9 + 1 इज 10, 10 + 9 इज 19. मग 19 हा 9च्या टेबलमध्ये येतो का, नाही येत. सो हा नंबर पण होणार नाही. 639, 9 आता 6 आणि 9 15, 15 + 3 इज 18 म्हणजे ह्याचं ऍडिशन केल्यावर काय येतं 18 येतं, म्हणजे हा 9 डिव्हिजिबल होईल का, होईल. सो किती नंबर होत आहेत 1, 2 आणि 3. सो ऑप्शन काय येईल इथे, थर्ड. सो इथे हा ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. आता ही पण एक सिरीज दिलेली आहे नंबर आणि लेटर्सची. ॲज शोन इन द गिवन सिक्वेन्स सम 4 व्हीलर्स अँड 2 व्हीलर्स आर स्टँडिंग इन अ रो. द लेटर्स इंडिकेट द 4 व्हीलर्स अँड द नंबर्स इंडिकेट द 2 व्हीलर्स. ठीक आहे, लेटर जे आहेत ते काय इंडिकेट करतात 4 व्हीलर आणि नंबर आहेत ते काय इंडिकेट करतात 2 व्हीलर. हाऊ मेनी टाइम्स डज अ 4 व्हीलर ऑकर बिटवीन द 2 व्हीलर्स. मग 4 व्हीलर म्हणजे लेटर 2 नंबरच्या कुठे कुठे मध्ये जिथे लेटर आलंय तेवढ्या त्या 4 व्हीलर्स आहेत. ठीक आहे, आता इथे बघा ही 2 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, पण हे 2 2 व्हीलरमध्ये 2 4 व्हीलर आहेत. सो हे येईल. पण प्रश्न काय विचारलाय की हाऊ मेनी टाइम डज अ 4 व्हीलर ऑकर बिटवीन द 2 व्हीलर्स. 2 2 व्हीलरच्या मध्ये एक 4 व्हीलर कुठे आली, इथे 2दा आली, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. नेक्स्ट बघा, इथे पण 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर 4 व्हीलर 4 व्हीलर 2 व्हीलर, हे पण येणार नाही. हे 2 2 व्हीलर्स आहे पण याच्यामध्ये लेटर नाहीये. इथे पण बघा 2 आणि 7 मध्ये 2 4 व्हीलर आहे, सो हे पण येणार नाही. 7 आणि 3 मध्ये 3 4 व्हीलर्स आहेत, हे पण येणार नाही. 3 आणि 4 मध्ये एकही नाहीये. 4 आणि 6 मध्ये 2 आहेत आणि 6 आणि 3 म्हणजे कुठेच नाहीये. सो ऑप्शन काय येणार आहे नन. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन.
चला नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज डिव्हिजिबल बाय बोथ 5 अँड 8. आता जसं 9चा आणि 3चा डिव्हिजिबिलिटी रूल आपण बघितला, तसं 5चा डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे, जर युनिट प्लेसला 0 किंवा 5 असेल तर ते सगळे नंबर 5ने डिवाइड होतात. पण 8चा काय आहे डिव्हिजिबिलिटी रूल, तर 8चा डिव्हिजिबिलिटी रूल असा आहे की शेवटचे 3 नंबर, म्हणजे समजा आता हा 4 डिजिट नंबर असेल तर हे 3 नंबर जर 8ने डिवाइड होत असतील तर तो नंबर 8ने डिवाइड होतो. ठीक आहे. मग आता इथे बघा, आता इथे सगळ्याच्याच मागे 0 आहे, त्यामुळे हे 5ने डिवाइड होणारच आहेत सगळे. मग प्रश्न काय विचारले, विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय बोथ 5 अँड 8. मग 8ने आता कुठला डिवाइड होतोय तो आपल्याला बघायला लागेल. सो इथे 220, तर हा डिवाइड होतोय का 8ने. सो आता आपण डिव्हिजन करून बघूयात. क्वेश्चन आहे हा 7. सो 220ला आपण 8ने डिवाइड करून बघूयात. हे डिव्हिजन तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, तर शिकलाही असाल तुम्ही. ठीक आहे. सो 220, आता इथे काय येणार आहे बघा, 8 2 जा 16 आणि 8 3 जा काय येतं 24. मग इथे 24 आपण घेऊ शकतो का, नाही, त्यामुळे 8 2 जा 16 घ्यावं लागेल इथे. सो 22 मायनस 16, म्हणजे इथे 2 जा आपण इथे बॉरो करणार, म्हणजे 12 मायनस 6 इज 6 आणि इथे 1 येईल, 1 मायनस 1 इज 0. हा 0 खाली घेतला आपण. आता 8ने 60ला डिवाइड करायचं आपल्याला. सो काय येईल इथे 8 7 जा 56. सो इथे 4, म्हणजे हे कम्प्लिटली डिवाइड होत आहे का, नाही, 4 ही रिमाइंडर राहते, त्यामुळे 222 येणार नाही. पुढचा बघा 140 डिवाइड होईल का 8ने. 8 1 जा 8, 8 2 जा 16. सो 8 1 जा 8 घ्यायला लागेल इथे. सो 14 मायनस 8 इज 6, 0. परत तेच 6 8 6 जा 56. सो इथे काय येईल 4. सो हा पण होणार नाही. नेक्स्ट नंबर आहे 120ला डिवाइड होईल का 8ने. 8 1 जा 8 आणि 8 2 जा 16, म्हणजे इथे 8 1 जा 8च घ्यायला लागेल. ठीक आहे. 12 मायनस 8 इज 4 आणि हा 0 आणि 8 5 जा 40. आता इथे बघा रिमाइंडर काय आली आहे 0, म्हणजे हा नंबर 8ने डिवाइड होतोय. नेक्स्ट नंबर आहे 100. 100ला 8ने डिवाइड करून बघूयात. 8 1 जा 8. सो इथे किती राहिलं 10 मायनस 8 इज 2. हा 0 खाली घेतला. आणि 8 2 जा 16 आणि 8 3 जा किती होतं 24. मग हे येईल का, नाही, 8 2 जा 16. सो इथे काय झालं 20 मायनस 16 इज 4. मग ही 4 काय आली रिमाइंडर आहे, त्यामुळे हा नंबर सुद्धा डिवाइड होत नाही. म्हणजे कुठला नंबर डिवाइड होतो फक्त 120. सो एकच नंबर डिवाइड होतो फक्त. सो हा बघा थर्ड ऑप्शन इथे 120 मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात, हाऊ मेनी ट्विन प्राईम पेअर्स आर देअर इन द गिवन सिक्वेन्स. आता ट्विन प्राईम पेअर्स म्हणजे काय, तर प्राईम नंबर्स सुद्धा तुम्हाला ही कन्सेप्ट आय थिंक नसेल झाली अजून शिकवून, झाली असेल तर चांगलीच गोष्ट आहे. प्राईम नंबर म्हणजे असा नंबर की ज्याला फक्त तो स्वतः नंबर डिवाइड करू शकतो, जसं की 13. ठीक आहे. 13ला बाकी कुठलाच नंबर डिवाइड करू शकत नाही. 25ला करू शकतो का, करू शकतो. 25ला 5 नंबरने डिवाइड होऊ शकतं. पण आता इथे प्रश्न काय विचारला की ट्विन प्राईम नंबर, ट्विन प्राईम पेअर्स आपल्याला शोधायच्या आहेत. तर त्या कशा शोधायच्या, तर त्या अशा शोधायच्या की ट्विन प्राईम पेअर म्हणजे काय, जे 2 प्राईम नंबर्स आहेत. आता इथले प्राईम नंबर कुठले कुठले आहेत ते मी लिहून देते तुम्हाला इथे 8 क्वेश्चनमध्ये. 13 हा प्राईम नंबर आहे, त्याच्यानंतर 17 हा प्राईम नंबर आहे, 19 आहे, त्याच्यानंतर कुठला आहे 23 आहे, 29 आहे, 31 आहे, 33 नाही आहे, 35 नाही आहे, 41 आहे आणि 43 आहे. सो एवढे प्राईम नंबर्स आहेत त्यातले, ह्या सगळ्या नंबर्समधले. मग आता ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय, ज्या 2 नंबरमध्ये 2चा डिफरन्स असतो. म्हणजे 19 मायनस 17 गेलं तर आपल्याला काय आन्सर मिळेल, 2 आन्सर मिळेल. सो ही एक पेअर झाली. 23 आणि 29 होईल का, नाही होणार. 29 आणि 31 होईल का, होईल. 31 मायनस 29 केलं तर 2 आन्सर मिळेल आपल्याला. सो हे पण होईल. 41 43 होईल का, होईल. 43 मायनस 41 केलं तर 2 आन्सर मिळेल. म्हणजे मग किती पेअर्स आहेत 1 2 आणि 3. सो इथे ऑप्शन काय येणार आहे, 4th ऑप्शन येईल. 3 पेअर्स होतात त्याच्या. चला नेक्स्ट बघूयात, इन द गिवन सिरीज ऑफ नंबर हाऊ मेनी पेअर्स एक्झिस्ट सच दॅट द प्रॉडक्ट ऑफ द 2 डिजिट इज 24. मग असे कुठले कुठले नंबर आहेत ते आपल्याला शोधायचे की ज्यांची प्रॉडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन, ज्याचं मल्टिप्लिकेशन 24 येईल. आणि प्रश्न काय विचारला, हाऊ मेनी पेअर्स म्हणजे आपण मग कुठलाही नाही घ्यायचं आहे. ठीक आहे, या सिरीजमधलं घ्यायचं आहे. मग आता इथे बघा
3 आणि 6 होतंय का? त्याचं मल्टिप्लिकेशन 24 नाही होते. 6 4 जा 24. सो ही एक पेअर झाली. 4 आणि 8 होईल का? नाही. 8 आणि 3 होईल का? होईल. 8 3 जा 24. 9 आणि 3 होईल का? नाही. 9 3 जा 27 आहे. 9 आणि 8 पण होणार नाही. 8 आणि 2 पण होणार नाही. 2 आणि 4 पण नाही. 4 आणि 6 होईल का? होईल. 4 6 जा 24. त्याच्यानंतर 6 1 नाही. 1 3 नाही. 3 आणि 8 होईल. 3 8 जा 24. त्याच्यानंतर बघा अजून 8 4 जा किती होतं? ते पण होणार नाही. 8 3 जा 24 आहे. ठीक आहे. 4 आणि 7 पण होणार नाही आणि 7 आणि 5 पण होणार नाही. मग किती पेअर झाल्या? 1 2 3 आणि 4. सो इथे ऑप्शन सेकंड येईल 4. चला नेक्स्ट बघा. आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट्स इन ईच नंबर इन द फॉलोइंग सिरीज हाऊ मेनी ऑफ देम बिकम प्राईम नंबर्स. जर ह्याचे इंटरचेंज केले डिजिट्स, म्हणजे मी 31चा काय इंटरचेंज करणार? मी नंबर लिहून घेते इथे. 10th क्वेश्चन 31 दिलेला आहे. सो मी ह्याचा डिजिट काय चेंज करणार? इंटरचेंज म्हणजे 1 आधी लिहिणार, 3 नंतर लिहिणार. ठीक आहे. 19 नंबर आहे दुसरा, म्हणजे नंबर मी काय येईल? 91 येईल. 98 आहे, 89 येईल. 43 आहे नंबर नंतर, त्याच्यानंतर तो 34 येईल. 76 आहे, 67 येईल. 37 आहे, 73 येईल. त्याच्यानंतर 37 नंतर आहे 53. सो 53 काय येईल? 35 येईल. पुढचा नंबर आहे 92 आणि 71. 92 आणि 71. 92चा काय येईल? 29 येईल आणि 71चा येईल 17. आता प्रश्न काय विचारला आहे की ह्याच्यातले कुठले कुठले प्राईम नंबर झाले? मग हे जर आपण इंटरचेंज केले डिजिट, तर प्राईम नंबर्स बघा. 13 प्राईम नंबर आहे, बरोबर. 91 नाही आहे, 89 प्राईम नंबर आहे. त्याच्यानंतर 67 हा प्राईम नंबर आहे. 73 प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर म्हणजे काय? हे नंबर कुठल्याही टेबलमध्ये तुम्हाला येणार नाहीत. म्हणजे 73 1 जा 73च येईल फक्त, म्हणजे 73 हा नंबर डिवाइड होईल. बाकी कुठल्याही नंबरने हा नंबर डिवाइड होणार नाही कम्प्लिटली. 35 येतं का? दुसऱ्या टेबलमध्ये येतो. 29 आहे प्राईम नंबर आहे. 17 प्राईम नंबर आहे. सो किती प्राईम नंबर झाले? 1 2 3 4 5 आणि 6. सो आन्सर बघा कुठला आहे इथे? सेकंड ऑप्शन 6. चला पुढे बघूयात. फ्रॉम नंबर्स 1 to 20 बाय हाऊ मच इज द सम ऑफ ऑल द प्राईम नंबर्स लेसर और ग्रेटर देन द सम ऑफ ऑल कंपोजिट नंबर्स. नीट बघा क्वेश्चन. फ्रॉम द नंबर्स 1 to 20 हाऊ मच इज द सम ऑफ ऑल प्राईम नंबर्स, म्हणजे प्राईम नंबर बघायचे आपल्याला जे लेसर अँड ग्रेटर दॅन द सम ऑफ द ऑल कंपोजिट नंबर. म्हणजे आता ह्याच्यातले 1 to 20 मध्ये आपल्याला प्राईम नंबर वेगळे काढायला लागतील, कंपोजिट नंबर वेगळे काढायला लागतील. ठीक आहे. आणि मग आपल्याला त्याची सम करायला लागेल. चला मग आता इथे आधी आपण प्राईम नंबर्स काढून घेऊयात 1 to 20. कुठले कुठले येणार आहेत बघा. प्राईम नंबर 2 आहे +3. त्याच्यानंतर 5 आहे प्राईम नंबर, मग 7 आहे. त्याच्यानंतर 11, मग 13, मग 15 16 17 आणि 19. हे सगळे काय आहेत? प्राईम नंबर्स 1 to 20 मधले. तर ह्याची सम करायला लागेल. त्याच्यानंतर कंपोजिट नंबर म्हणजे जे प्राईम नंबर्स नाही आहेत ते कंपोजिट नंबर. मग त्याची सम काय येईल? म्हणजे कंपोजिट नंबर 1 हा असा नंबर आहे जो कंपोजिट पण नाही आहे, प्राईम पण नाही आहे. त्यामुळे तो कंपोजिट नंबरमध्ये पण येणार नाही, प्राईममध्ये पण येणार नाही. सो डायरेक्ट 2 पासून सुरुवात करायची. पण 2 हा आहे प्राईम नंबर आहे, 3 प्राईम नंबर आहे. म्हणजे पहिला कंपोजिट नंबर काय येईल? कंपोजिट नंबर्स 1 to 20 कुठला येईल? 4 येईल. मग त्याच्यानंतर 6, मग येईल 8, मग येईल 9 10 11 नाही येणार, 12 येईल, 13 नाही येणार, 14 15 16 17 प्राईम नंबर आहे, प्लस 18 19 नाही येणार आणि 20 हा प्राईम नंबर नाही आहे. सो कंपोजिट नंबर आहे. आता ह्या सगळ्याची सम करायची आहे. ठीक आहे. चला याची मी ॲडिशन करून बघितली. या सगळ्याची ह्याची येते 77 आणि ह्या सगळ्याची ॲडिशन येते 132. सो आता ह्याचा प्रश्न काय विचारला? ह्या दोघांचं ॲडिशनचं काय करायचं आहे की हाऊ मच इज द सम ऑफ द ऑल प्राईम नंबर इज लेसर और ग्रेटर दॅन द सम ऑफ ऑल कंपोजिट नंबर्स. ओके, आपल्याला ह्यातला डिफरन्स फाइंड करायला लागेल. 132 - 77. ठीक आहे. ह्याचा आन्सर काढून घेते मी आधी.
ओके, आता हे 55 आन्सर मिळालं आपल्याला. 77 काय प्राईम नंबरची सम आहे, 132 काय कॉम्पोजिट नंबरची सम आहे. म्हणजे 55 ने कमी आहे प्राईम नंबर्स कॉम्पोजिट नंबरपेक्षा. म्हणजे काय येईल, लेस दॅन 55. सो इथे ऑप्शन येईल सेकंड. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 12th क्वेश्चन. हे नंबर दिलेले आहेत. इफ द नंबर्स अबोव आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर, विच नंबर विल बी इन द 6th पोझिशन. असेंडिंग ऑर्डर म्हणजे परत काय, जो स्मॉल नंबर आहे तो पहिले येईल आणि मग त्याच्याहून बिग, मग आणि त्याच्याहून बिग. ठीक आहे, तर इथे आपण बघूयात पहिले सर्वात स्मॉल नंबर कुठला आहे. 8988, 8998, 8989, 8898. आता बघा पहिले आपल्याला सगळीकडे 8 आहे. 8 नंतर जो 8 येतोय तो स्मॉल होणार आहे. हा सर्वात हे दोन नंबर बिग नंबर असणार आहे. ठीक आहे, 99 मध्ये. सो हे मागे जातील. मग आता ह्याच्यातला कुठला आहे, 89 वाला हा पण नंतर येईल. 88 आणि 88 या दोघांमधला पहिला नंबर कुठला येईल, मग 8899 आहे आणि 8898 आहे. म्हणजे हा सर्वात स्मॉल नंबर येईल. ठीक आहे, सो इथे आपण 1 नंबर लिहूयात. त्याच्यानंतर 8899 हा सेकंड पोझिशनला येईल. त्याच्यानंतर बघा आता 88 वाले संपले आपले. आता 89 वाला बघूयात. 8988 आहे, 8998 आहे. 88 स्मॉल आहे, 98 मोठा आहे. 88 नंतर 89 आहे. त्याच्यानंतर 89 आहे, 98 आहे. मग सर्वात स्मॉल नंबर ह्या चौघांमध्ये कुठला झाला, तर 89, 98, 88. ठीक आहे, हा थर्ड पोझिशनला आला 88 वाला. त्याच्यानंतर मोठा कुठला आहे, 89 वाला. सो हा फोर्थ पोझिशनला आला. त्याच्यानंतर इथे बघा 8998 आहे आणि 8998 आहे. दोन्ही नंबर सेम दिलेले. इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. सो आपण हे 5th पोझिशनला दोन्ही नंबर येतील. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये 6th पोझिशनला कुठला येईल, 9988 आणि मग 9998 येईल. सो हे 6th आणि मग हे 7th. ओके, सो आपल्याला प्रश्न काय विचारलाय, विच नंबर विल बी इन द 6th पोझिशन. सो 6th पोझिशनला कुठला आहे, 9988. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50 हॅव द डिजिट 7 ॲट द युनिट प्लेस. ठीक आहे, आता हे प्राईम नंबर आपण 1 to 50 लिहून घेऊयात. चला इथे लिहून घेऊयात प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. ठीक आहे, फर्स्ट प्राईम नंबर कुठला आहे, 2, मग 3, 5, 7, 7 नंतर 11, 13, मग आहे 17, 19, 23, 23 नंतर आहे 29, त्याच्यानंतर आहे 31, 31 नंतर 37, मग आहे 41, 43 आणि 47. 47 नंतरचे 50 पर्यंत प्राईम नंबर्स नाही, कारण 48 आणि 49, 40, 50 हे सगळे कुठल्या ना कुठल्या ते टेबलमध्ये येतात. ठीक आहे, आता प्रश्न काय विचारला की युनिट प्लेसला 7 असलेले किती आहेत. सो हा 1 आहे, हे 2, त्याच्यानंतर 3 आणि 4. किती प्राईम नंबर्स आहेत टोटल, 4. सो आन्सर येणार आहे इथे थर्ड ऑप्शन, इथे 4 लिहिलेलं आहे. सो हे मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. ही नंबर सिरीज दिलेली आहे परत. हाऊ मेनी टाइम्स अ ट्रँग्युलर नंबर इज फॉलोड बाय अ स्क्वेअर नंबर. आता तुम्हाला ट्रँग्युलर नंबर आणि स्क्वेअर नंबर माहिती नसतील तर मी एकदा सांगते. स्क्वेअर नंबर आपण मग अशी बघितले, तर ट्रँग्युलर नंबर म्हणजे काय, ट्रँग्युलर नंबर. तर ट्रँग्युलर नंबर म्हणजे आता हा समजा हा एक डॉट काढला मी, हा फर्स्ट ट्रँग्युलर नंबर. त्याच्यानंतर 1, मग मी 2 वाढवले, 1 + 2 केलं. ठीक आहे, म्हणजे हे 3 झालं, हा सेकंड ट्रँग्युलर नंबर. त्याच्यानंतर इथे 2 काढले मी आणि मग अजून 3 काढले. ठीक आहे, ट्रँगल, त्याचा ट्रँगल तयार होईल असे आपल्याला नंबर काढत जायचे, पुढे डॉट्स वाढवत जायचे. मग हे काय झालं आता, 1 + 2 + 3 किती झाले इथे, मग 3 + 2 = 5 + 1 = 6. म्हणजे हा थर्ड ट्रँग्युलर नंबर झाला. त्याच्यानंतर कुठला तयार होईल, 2, 1, 2, 3, 1, 2, 3, 4. म्हणजे इथे 6 + 4 झालं. हा आधीचा 6 आणि त्याच्यात आपण 4 ऍड केले, म्हणजे किती झालं, 10. मग पुढे किती ऍड करणार आहे मी, 10 + 5 म्हणजे किती झालं, 15. हा नेक्स्ट ट्रँग्युलर नंबर. 15 मध्ये मी किती ऍड करणार, 6. हा होईल नेक्स्ट ट्रँग्युलर नंबर. किती झाला तो, 21. ठीक आहे, ह्याच्या पुढे मी 7 ऍड करणार. असे ट्रँग्युलर नंबर तयार होत जातात. आणि स्क्वेअर नंबर मगाशी सांगितलं. मग आता प्रश्न काय विचारलाय, की या सिरीजमध्ये ट्रँग्युलर नंबर हाऊ मेनी टाइम्स अ ट्रँग्युलर नंबर इज फॉलोड बाय अ स्क्वेअर नंबर. स्क्वेअर नंबर आधी ट्रँग्युलर नंबर आलाय आणि मग स्क्वेअर नंबर आलाय, असे नंबर किती आहेत. चला इथे बघू. मग आता आपण 25 हा स्क्वेअर नंबर आहे.
5 × 5 म्हणजे 25. सो हा ट्रँग्युलर नंबर फॉलो झालाय कशाने? स्क्वेअर नंबरनी. सो हा एक येईल, ही एक पेअर येईल. हा स्क्वेअर नंबर आहे पण हा एक ट्रँग्युलर नंबर नाहीये, त्यामुळे हे नाही होणार. त्याच्यानंतर 6 नंबर घेतला. 27 काय आहे? 27 स्क्वेअर नंबर आहे का? नाही. पण 6 हा ट्रँग्युलर नंबर आहे पण फॉलोड बाय स्क्वेअर नंबर आहे का? नाही. सो हे पण नाही येणार. त्याच्यानंतर 10 हा ट्रँग्युलर नंबर आहे आणि 4 हा स्क्वेअर नंबर आहे. 2 × 2 इज 4. सो ही एक पेअर झाली. ठीक आहे, म्हणजे किती पेअर आहेत टोटल? 2, म्हणजे 2 टाइम्स झालेले आहे. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. इन द अबव सिरीज हाऊ मेनी टाइम्स डज अ नंबर हॅव द सेम नंबर इमिजिएटली बिफोर अँड आफ्टर इट? असा कुठला नंबर आहे की त्याच्या पुढे आणि मागे सेम नंबर आहेत? चला मग इथे बघूयात. इथे बघा कुठे दिसतंय? हा एक नंबर आहे. 5 हा नंबर आहे, पुढे पण 7 आहे, मागे पण 7 आहे. त्याच्यानंतर 8 आहे, पुढे पण 8 आहे, मागे पण 8 आहे. त्याच्यानंतर हा 5 आहे, पुढे 8 आणि मागे 8 आहे. किती नंबर आहेत मग असे? हाऊ मेनी टाइम डज अ नंबर, म्हणजे कुठला नंबर आहे? पण इथे प्रश्न काय विचारलाय की हाऊ मेनी डज अ टाइम अ नंबर हॅव द सेम नंबर, म्हणजे एकच कुठला तरी नंबर आहे ज्याला पुढचा आणि मागचा नंबर सेम आहे. मग तो कुठला आहे? 5 आहे. हा 8 याच्यात धरता येणार नाही. सो किती झालं हे? 2 टाइम. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट अँड द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर फॉर्म बाय युझिंग ईच ऑफ डिजिट्स 1, 3 वन्स आणि 5 रिपीटेडली? आपल्याला नंबर किती डिजिटचा तयार करायचा आहे? 4 डिजिटचा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर? ठीक आहे, त्याच्यात 1 आणि 3 1 टाइमच आलं पाहिजे आणि 5 रिपीटेडली, म्हणजे किती वेळा येईल? म्हणजे 2दा येईल 5. तर त्याच्यातला डिफरन्स विचारलाय. ठीक आहे, सो ते आधी आपण नंबर आधी आपण फाइंड करूयात. चला आपल्याला नंबर कुठले कुठले यूज करायचे आहेत? 1, 3 आणि 5. 5 हा आपल्याला रिपीटेडली यूज करायचा आहे. 1 आणि 3 1 टाइम. आता हे 3 नंबर वापरून आपल्याला ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट असे 2च नंबर तयार करायचे. सो पहिला कुठला येईल? म्हणजे ग्रेटेस्ट नंबर आपण 5 आपण 2 टाइम्स घेणार आणि ग्रेटेस्ट म्हणजे 3 नंबर आधी येणार आणि 1 नंतर येणार, म्हणजे हा ग्रेटेस्ट नंबर झाला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर स्मॉलेस्टला आपण काय घेणार? 1 आधी घेणार, मग 3 घेणार आणि 5 2 टाइम्स. ठीक आहे, हे 2 नंबर झाले. आता ह्यातला काय हवाय? डिफरन्स हवाय. सो आपण काय करणार? मायनस करणार. डिफरन्स म्हणजे काय? सबट्रॅक्शन. सो इथे 1 आहे म्हणजे इथे 11 येईल. आपण इथनं 2 मधनं बॉरो केला. 11 - 5 इज 6. इथे किती आलं मग? 2 आलं. ठीक आहे, हे इथे 11 आलं. इथे 2 आला. 2 मधनं पण 5 जाईल का? नाही जाणार. सो या 5 मधनं आपल्याला बॉरो करायला लागेल. सो इथे येईल 4 आणि इथे येईल 12. 12 - 5 इज 7. इथे 4 आलाय, इथे 3 आहे. 4 मधनं 3 मायनस होईल का? होईल. सो इथे येईल 1. इथे 5 - 1 किती येणार आहे? 4. सो आन्सर काय आलंय? 4 1 7 6. सो इथे बघा कुठला ऑप्शन आहे? 4th ऑप्शन आहे, तो मार्क करा. नेक्स्ट बघूयात. इन द अबव सिरीज हाऊ मेनी टाइम्स इज द डिजिट 6 इज ऍडजसेंट टू 3 बट नॉट टू 2? ऍडजसेंट म्हणजे काय? तर डिजिट 6 हा ऍडजसेंट टू 3 म्हणजे 3 ला लागून आलाय, बट नॉट 2 म्हणजे त्याच्या जवळ 2 नंबर हा असला नाही पाहिजे. म्हणजे हे इथे बघा 2 6 3 त्याच्या जवळ आहे पण 2 पण आहे, पण आपल्याला नको येते तसं. मग आपल्याला असा 6 नंबर शोधायचा ज्याच्या जवळ फक्त 3 आहे पण 2 नाहीये. इथे बघा मग हे येणार नाही. हा 6 इथे 2 आहे, 3 पण आहे, तो येणार नाही. तर इथे बघा 6च्या जवळ 3 आहे आणि इथे पण 3 आहे. सो हा एकदा येईल. त्याच्यानंतर हा 6 डिजिट आहे, त्याच्याजवळ 6 आहे आणि 3 आहे. सो हा एक येईल. बस दोनदाच येईल. त्याच्यानंतर 6 नाहीच आहे परत कुठे. ठीक आहे, हा एक 6 आहे, याच्याजवळ 2 आहे, पण आपल्याला काय हवंय? 3 हवाय. सो हा नंबर येणार नाही. सो किती टाइम्स आलाय? 2 टाइम्स. सो इथे येईल 3rd ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात 18th क्वेश्चन. आता ही परत नंबर सिरीज दिलेली आहे रोमन न्यूमरल्सची. हाऊ मेनी टाइम्स इज द डिफरन्स ऑफ ऍडजसेंट 2 नंबर्स फाउंड टू बी एक्झॅक्टली 5? डिफरन्स म्हणजे परत काय? सबट्रॅक्शन. ऍडजसेंट 2 नंबर्स म्हणजे एकमेकांना लागून आलेले नंबर्स, आणि त्यांच्यातला डिफरन्स किती हवाय? एक्झॅक्टली 5 हवाय. आणि तो किती वेळा आलाय ते आपल्याला सांगायचंय. आता इथे बघा 9 आहे आणि हा 5 नंबर आहे. सो ह्या दोघांचा डिफरन्स किती आहे? 9 - 5 इज 4. सो हे येणार नाही. हा 9 आहे, हा 1 आहे, या दोघांमधला डिफरन्स किती आहे? 9 - 1 इज 8. त्यामुळे हे येणार नाही. आता पुढचे 2 नंबर बघूयात. 1 आणि 6. 6 - 1 इज 5. ठीक आहे, सो ह्याचा ही एक पेअर होईल. हे 1 टाइम झालं. त्याच्यानंतर आता हा 6 नंबर आणि हा 3 नंबर. 6 - 3 इज 3. त्यामुळे ही पेअर येणार नाही. आता पुढचं 3 and 8.
8 मायनस 3 केल्यावर 5 येतं, त्यामुळे ही एक पेअर होईल. आता हा 3 परत, आता 8 आणि 6 मधला बघूयात. 8 मायनस 6 किती होत आहे? 2 होत आहे, सो हे येणार नाही. 6 मायनस 4 किती होतं? 2 होतं, सो हे पण येणार नाही. 4 आणि 10 आहे. 10 मायनस 4 किती येतं? 6 येतं, त्यामुळे हे पण होणार नाही. 10 मायनस 1 9 होतं, हे पण येणार नाही. 1 आणि 7, हे 7 आहे. 7 मायनस 1 किती होतं? 6 होतं, 5 येत आहे का? नाही, सो हे पण नाही. 7 मायनस 2 5 येत आहे, सो ही एक पेअर होईल. त्याच्यानंतर 2 आणि 9 आहे. 9 मायनस 2 किती होतं? 7 होतं, सो हे पण येणार नाही. हे 9 आहे, हे 3 आहे. 9 मायनस 3 किती होतं? 6 होतं, सो हे पण येणार नाही. सो किती टाइम आलाय? 1 2 आणि 3 टाइम्स. काय प्रश्न विचारलाय? हाऊ मेनी टाइम्स? सो 3 टाइम्स. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. चला लगेच नेक्स्ट बघूयात. इन द सिक्वेन्स अबव, व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ द सम ऑफ द डिजिट्स इन द लेफ्ट हाफ अँड द सम ऑफ द डिजिट्स इन द राईट हाफ. म्हणजे ह्याला 2 पार्ट करायला लागतील आपल्याला. कुठले? हे बघा, इथे 5 नंबर्स आहेत, इथे 4 आहेत. आपल्याला काय करायचं आहे? सम ऑफ द डिजिट्स इन द लेफ्ट हाफ 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे 5 नंबर इकडचे आणि 5 नंबर इकडचे, म्हणजे हे लेफ्टचे झाले, हे राईटचे झाले. आता काय करायचंय? व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ द सम ऑफ द डिजिट्स. म्हणजे प्रॉडक्ट कशाची हवी आहे? आधी ह्याची सम करायला लागेल, ह्याची सम करायला लागेल, आणि मग या दोघांची प्रॉडक्ट. ठीक आहे, प्रश्न समजून घ्या नीट काय विचारलंय. प्रॉडक्ट ऑफ द सम ऑफ द डिजिट्स इन द लेफ्ट हाफ. लेफ्ट हाफ म्हणजे हे नंबर आहेत, ह्याचं काय करायचं आहे? सम. ठीक आहे, सम ऑफ द डिजिट्स इन द राईट हँड, ह्याची काय करायची? सम. आणि मग ते जे ऍडिशन येईल त्या दोघांचं काय करायचंय? प्रॉडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. चला आधी सम करून घेऊयात. चला इथे बघा, 6 प्लस 3 इज 9, 9 प्लस 7 इज 16, 16 प्लस 8 इज 24, आणि 24 प्लस 0 इज 24. सो पहिल्याची सम काय आली आहे? 24. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 9 प्लस 5 इज 14, 14 प्लस 2 इज 16, 16 प्लस 4 इज 20 प्लस 1 इज 21. दुसरं काय आलं आहे? 21. ठीक आहे, तुम्हाला असा सम डायरेक्ट करता येत नसेल तर तुम्ही एकाखाली एक लिहून सम करून बघू शकता. आता ह्याची मल्टिप्लिकेशन करायची आहे, ती आपण करून बघूयात. चला मल्टिप्लिकेशन करून बघूया. 24 इंटू 21. सो 1 4 जा 4, 1 2 जा 2, इथे 0 येणार आहे. 2 4 जा 8 अँड 2 2 जा 4. सो 4 8 प्लस 2 इज 10. कॅरी ओव्हरला किती जाणार आहे? 1. 4 प्लस 1 इज 5. सो काय आन्सर आलाय? 504. सो इथे बघा ऑप्शन कुठला आहे? 504 सेकंड ऑप्शन आहे. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. इन द सिरीज बिलो हाऊ मेनी टाइम्स इज द सम ऑफ द 2 ऍडजसेंट डिजिट्स अ स्क्वेअर नंबर. म्हणजे प्रश्न काय विचारलाय? हाऊ मेनी टाइम्स, सम नंतर बघायचंय, ऑफ द 2 ऍडजसेंट डिजिट्स अ स्क्वेअर नंबर. म्हणजे असे 2 लागून नंबर कुठले आहेत ज्याची सम केली तर तो स्क्वेअर नंबर तयार होईल. ठीक आहे, मग आता हे बघूयात आपण. 2 प्लस 4 6 होतं, 6 कशाचा स्क्वेअर आहे का? नाहीये. 4 प्लस 5 9 होतं, 9 कशाचा स्क्वेअर आहे? 3चा आहे. सो त्यामुळे ही एक पेअर येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर 5 प्लस 1 6, 6 कशाचा स्क्वेअर आहे का? नाही. 1 प्लस 3 4, 4 कशाचा स्क्वेअर आहे? 2चा स्क्वेअर आहे. सो हे एकदा येईल. आता 3 आणि 2 5 होतं, हे येणार नाही. 2 प्लस 6 8 होतं, 8 कशाचा स्क्वेअर आहे का? नाही. सो हे पण येणार नाही. 6 प्लस 7 13 होतं, 13 पण कशाचा स्क्वेअर नाहीये. 7 प्लस 9 16 होतं, 16 कशाचा स्क्वेअर आहे? 4चा स्क्वेअर आहे. सो हे एक पेअर येईल. त्याच्यानंतर 9 प्लस 1 इज 10, 10 पण कशाचा स्क्वेअर नाहीये. 1 प्लस 0 इज 1, पण 1 हा स्क्वेअर आहे कशाचा? 1चा. आणि 0 प्लस 9, ठीक आहे, 9 तर स्क्वेअर आहे 3चा, त्यामुळे हे पण येईल. मग प्रश्न काय विचारलाय? हाऊ मेनी टाइम. सो 1 2 3 4 आणि 5 टाइम्स. सो इथे ऑप्शन येईल 4, 5 टाइम्स. चला नेक्स्ट बघूयात. इन दिस सिरीज इफ द डिजिट ॲट द 5th प्लेस फ्रॉम द लेफ्ट इज डिवायडेड बाय द डिजिट ॲट द 5th प्लेस फ्रॉम द राईट, विच ऑफ द डिजिट इन द सिरीज इक्वल्स द क्वोशंट. ठीक आहे, प्रश्न बघून घाबरून जाऊ नका, आपण इथे सॉल्व्ह करून बघूयात. चला आधी आपण नंबर लिहून घेऊयात सगळे काय दिलेले आहेत ते. तर क्वेश्चन आहे 21. 9 3 0 2 8 4 2 8 4 3 5 1 6 3 5 1 6. आता नीट लक्ष द्या, प्रश्न काय विचारलाय? इफ द डिजिट ॲट द 5th प्लेस फ्रॉम द लेफ्ट,
फ्रॉम द लेफ्ट, या लेफ्ट साईडने फिफ्थ प्लेसला कुठलं डिजिट आहे 1 2 3 4 5, 8 डिजिट आहे. इथे हवं तर नंबर लिहून घ्या 1 2 3 4 5 आणि इज डिवायडेड बाय म्हणजे 8 ला कशाने डिवाइड करायचं आहे तो नंबर आपण शोधूयात. इज डिवायडेड बाय द डिजिट ॲट द फिफ्थ प्लेस फ्रॉम द राईट. राईट पासून फिफ्थ प्लेसला कुठला आहे 1 2 3 4 5, 4 आहे म्हणजे ह्या नंबरला या 4नी डिवाइड करायचं. राईट पासून बघा 1 2 3 4 5, ठीक आहे, हे दोन नंबर आहेत. हे डिवाइड केल्यानंतर इफ द डिजिट ॲट द फिफ्थ प्लेस फ्रॉम द लेफ्ट इज डिवायडेड बाय द डिजिट ॲट द फिफ्थ प्लेस फ्रॉम द राईट, हे केलं आपण. विच ऑफ द डिजिट इन द सिरीज इक्वल टू क्वोशंट. क्वोशंट म्हणजे काय, जे आन्सर येईल ते. म्हणजे 8ला जर 4ने डिवाइड केलं तर आन्सर काय येईल. आता 4 1 जा 4, 4 2 जा 8 म्हणजे आन्सर 2 येतं. पण हे तुम्हाला डिव्हिजन अशी येत नसेल तुम्ही नॉर्मल करून बघा. 4ने डिवाइड करा, 4 2 जा 8, 8 minus 8 is 0. म्हणजे हा वरचा क्वोशंट आहे हे तुम्हाला माहिती आहे. हा डिवायझर आहे, डिव्हिडंट आहे, सॉरी हा डिवायझर आहे, हा डिव्हिडंट आहे आणि रिमाइंडर आहे. सो हे काय आहे क्वोशंट, म्हणजे क्वोशंट काय आलंय 2. सो आपला आन्सर काय येणार आहे 2. पण आता इथे 2 इथे आन्सर दिलेला आहे का, नाही. मग 2 आपल्याला इथे शोधायचा की कुठे आहे 2, तर फ्रॉम द लेफ्ट साइड तो फोर्थ डिजिट आहे इथे 2. मग 4 फ्रॉम द राईट. सो आन्सर काय येईल, सॉरी हा लेफ्टने आहे ना फोर्थ, मग 4th फ्रॉम द लेफ्ट. सो इथे आन्सर येईल 3. राईटने इकडनं मी. चला नेक्स्ट बघूयात. इन द अबाव सिरीज हाऊ मेनी नंबर्स हॅव द डिजिट्स हुज सम इज अ स्क्वेअर नंबर. इथे या नंबर्समध्ये असे कुठले डिजिट्स आहे ज्याची सम स्क्वेअर नंबर आहे. चला आता हे नंबर मी लिहून घेते आधी आणि मग आपण त्याची सम करून बघूयात. पहिला नंबर आहे 26, मग आहे 45, 22, 79, 66, 100, 16, 25, 90 आणि 81. आता सम म्हणजे काय, या डिजिटची सम करायची आपल्याला. बघा हाऊ मेनी नंबर्स हॅव द डिजिट्स हुज सम इज अ स्क्वेअर नंबर. म्हणजे या दोघांची सम करून तो स्क्वेअर नंबर येतो का ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो इथे बघा 2 + 6 8, मग 8 कशाचा स्क्वेअर आहे का, नाही कशाचाच नाही आहे, त्यामुळे हे नाही आलं. 4 + 5 किती येत आहे 9, मग 9 स्क्वेअर आहे 3चा. 2 + 2 4, 4 पण स्क्वेअर आहे 2चा. 7 + 9 किती येतं 16, 16 पण स्क्वेअर आहे 4चा. 6 + 6 किती येतं 12, 12 तर कशाचा स्क्वेअर नाहीये. इथे 1 + 0 + 0 म्हणजे 1 येतं, पण 1 स्क्वेअर आहे कशाचा 1चा. सो हा पण येईल. त्याच्यानंतर 16, 6 + 1 किंवा 1 + 6 काही करा. 6 + 1 is 7, 7 कशाचा स्क्वेअर आहे का, नाही. 2 + 5 इज इक्वल टू किती येतं 7, 7 कशाचा स्क्वेअर आहे का, नाही. 9 + 0 किती येतं, सॉरी 9 + 0 is 9. सो 9 स्क्वेअर आहे कशाचा 3चा. 8 + 1 is 9, 9 पण हा पण स्क्वेअर आहे कशाचा 3चा. सो किती मिळाले नंबर आपल्याला 1 2 3 4 5 आणि 6 नंबर मिळाले. सो इथे बघा 4th ऑप्शन मार्क करा 6th. चला नेक्स्ट बघा. इन द गिवन सिरीज व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द क्यूब ऑफ द नंबर विच इज 6th फ्रॉम द लेफ्ट अँड द स्क्वेअर ऑफ द नंबर विच इज 5th फ्रॉम द राईट साइड. ठीक आहे, नीट क्वेश्चन बघा. डिफरन्स विचारला म्हणजे सबट्रॅक्शन करायची आहे. कशाची सबट्रॅक्शन करायची आहे, बिटवीन द क्यूब ऑफ द नंबर विच इज 6th फ्रॉम द लेफ्ट. आता फ्रॉम द लेफ्ट म्हणजे हा इथे 6 पोझिशनला कुठला आहे 1 2 3 4 5 6 म्हणजे ह्याचा क्यूब करायचा आपल्याला. ठीक आहे, 3चा क्यूब, क्यूब म्हणजे काय 3 × 3 × 3. त्याच्यानंतर एक झालं घेऊन द स्क्वेअर ऑफ द नंबर विच इज 5th फ्रॉम द राईट, राईट साईडने 5th नंबरला 1 2 3 4 5 7 नंबर आहे आणि 7चा काय करायचा आहे स्क्वेअर. सो 7 × 7 म्हणजे किती 49. 3चा क्यूब किती येईल 3 3 जा 9, 9 3 जा 27, सो 27 येईल. आता ह्याच्यातलं काय करायचंय, दोन्हीचे क्यूब आणि स्क्वेअर काढून झाला, त्याचा डिफरन्स विचारलाय. सो 49 - 27 किती येईल, इथेच करून दाखवते मी. 49 - 27, 9 - 7 is 2, 4 - 2 is 2. सो आन्सर काय आलंय 22. सो इथे ऑप्शन येईल 1. चला नेक्स्ट बघूयात. सिलेक्ट द नंबर डिव्हिजिबल बाय 3 फ्रॉम द नंबर सिरीज गिवन अबोव
आन्सर अरेंज देम इन असेंडिंग ऑर्डर. विच नंबर विल बी ॲट द फोर्थ प्लेस. आता पहिले आपल्याला सर्च काय करायचं आहे की जे डिव्हिजिबल बाय 3 आहेत तेवढेच नंबर घ्यायचे आणि मग ते आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये करून फोर्थ प्लेसला कुठला येईल त्याचा आन्सर द्यायचा आहे. चला, आता हा 900 होतोय, डिव्हिजिबल 3 होतोय कारण 9 + 0 + 0 इज 9 आणि 9 हा 3च्या टेबलमध्ये आहे. 6 + 4 इज 10, 10 + 1 इज 11, 11 आहे का त्याच्या टेबलमध्ये? नाही, सो हा होणार नाही. 2 + 2 + 2 किती होतं? 2 + 2 इज 4, 4 + 2 इज 6. मग 6 डिव्हिजिबल होतो का? 3 होतो, सो हा नंबर पण आहे. 5 + 2 इज 7, 7 + 2 इज 9, सो हा नंबर पण होतोय. 1 + 5, ठीक आहे, 1 + 5 इज 6 म्हणजे हा पण नंबर डिव्हिजिबल आहे. 1 + 3 किती होतं? 4, सो हा नाहीये. 1 + 5 इज 6, 6 + 4 इज 10, हा पण नाही होणार. 3 + 5 इज 8, 8 + 1 इज 9, हा डिव्हिजिबल होईल, डिवाइड होईल 3 1 + 3 इज 4, 4 + 3 इज 7, सो हा पण नाही होणार. म्हणजे आपल्याला किती नंबर मिळाले? 1 2 3 4 5 नंबर मिळाले. आता हे आपल्याला काय करायचंय? असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचे. चला करून घेऊयात. 24 काय आहे बघा? पहिला नंबर सर्वात स्मॉल नंबर आपल्याला दिलायचा आहे, सो 222 105 हा सर्वात स्मॉल नंबर आहे, सो तो येईल. 105 नंतर कुठला येईल नंबर? 222 येईल. त्याच्यानंतर येईल 351, 351. त्याच्यानंतर कुठला अजून डिवाइड होतोय? 522, 522 आणि त्याच्यानंतर होतोय 900. आता काय विचारलंय? फोर्थ प्लेसला कुठला आहे? सो 1 2 3 आणि 4, सो 522 हा फोर्थ प्लेसला आहे. सो आन्सर काय आला आपला? फोर्थ ऑप्शन 522. चला लास्ट वन बघूयात. इन द अबाव सिरीज हाऊ मेनी नंबर्स आर द स्क्वेअर नंबर्स ऑफ द प्राईम नंबर्स. म्हणजे असे कुठले नंबर आहेत जे प्राईम नंबरचा स्क्वेअर आहेत? ठीक आहे, आता हे ओव्हरऑल करूया. 64 कशाचा स्क्वेअर आहे? 8चा. 8 हा प्राईम नंबर आहे का? नाहीये. 121 कशाचा स्क्वेअर आहे? 11चा. ओके, मी हे नंबर लिहून घेतलेत म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. 64 कशाचा स्क्वेअर आहे? 8चा. ठीक आहे, त्यामुळे 8 हा प्राईम नंबर नाहीये. 121 कशाचा स्क्वेअर आहे? 11चा. 11 × 11 केल्यावर 121 येतं, सो 11 हा प्राईम नंबर आहे. 81 स्क्वेअर आहे 9चा, त्यामुळे 9 हा प्राईम नंबर नाहीये. 36 कशाचा स्क्वेअर आहे? 6चा, सो हा पण प्राईम नंबर नाहीये. 49 कशाचा स्क्वेअर आहे? 7चा, सो 7 हा प्राईम नंबर आहे. सो हा एक नंबर आला. 169 स्क्वेअर आहे 13चा. 13 × 13 केल्यावर 169 येतं, सो 13 इज ऑल्सो प्राईम नंबर, हे पण येईल. 196 स्क्वेअर आहे 14चा, सो 14 × 14, पण 14 हा प्राईम नंबर आहे का? नाही. 1 कशाचा स्क्वेअर आहे? 1 × 1चा, पण 1 हा कॉम्पोजिट नंबर पण नाहीये, प्राईम नंबर पण नाहीये, त्यामुळे हे पण येणार नाही. 289 कशाचा स्क्वेअर आहे? 17चा, सो 17 हा प्राईम नंबर आहे का? आहे. सो किती नंबर मिळाले आपल्याला? 1 2 3 आणि 4. सो आन्सर काय येणार आहे? फर्स्ट ऑप्शन 4. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा 4. चला इथे आपला आय थिंक 1.2 ही एक्सरसाइज आपली इथे संपलेली आहे. 1.3चा व्हिडिओ घेऊन पण मी लवकरच येईल. तुम्हाला आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर मी प्लेलिस्ट केलेली आहे स्कॉलरशिपची, त्यात तुम्ही जाऊन बघू शकता. ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.